सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना गुड मॉर्निंग. मी काल एक व्हिडिओ टाकलेला माझ्या ऑनलाईन ट्यूशनचा, तर त्या संदर्भात मला 1-2 कमेंट्स आलेल्या की मॅडम तुम्ही कोणते सब्जेक्ट घेणार आहे किंवा तुमची फी स्ट्रक्चर काय असेल ते तुम्ही मला सांगा. त्यासाठी मी हा एक व्हिडिओ बनवला आहे. सो आणि आज मी एक डेमो पण देणार आहे, एक ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्सचा 11वी स्टुडंटचा. सो आज सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे मी की फी स्ट्रक्चर काय असेल किंवा मी कोणते कोणते तुम्हाला सब्जेक्ट घेणार आहे त्याबद्दल माहिती देणार आहे. तो सगळ्यात पहिल्यांदा 11वी आणि 12वीसाठी मी 3 सब्जेक्ट घेणार आहे. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, सेक्रेटरियल प्रॅक्टिस अँड देन इकॉनॉमिक्स, जो सगळ्यांना टफ सब्जेक्ट असतो इकॉनॉमिक्स, तोसुद्धा मी कंप्लीट करीन. आणि सो एक म्हणजे 6 डेज असतात आपले वीकमधले. संडे तर सुट्टी असेल, ऑब्वियसली संडेला सुट्टी असणार ट्यूशनला. हे 6 डेज म्हणजे 2 डेज ओ सी घेणार, 2 डेज एस पी घेणार, 2 डेज इकॉनॉमिक्स घेणार. ओके. आणि सॅटरडेला मी एक सरप्राईज तुमची टेस्ट घेईन. ओके. म्हणजे त्यामध्ये आपल्याला समजेल की आपल्याला म्हणजे मी शिकवते तर तुम्हाला किती समजलं आहे किंवा अजून काय तुम्हाला शिकवण्याची गरज आहे किंवा अजून काय हवं आहे तुम्हाला. आणि 12th स्टँडर्डच्या मुलांसाठी तर थोडं एक्स्ट्रा असेल अजून क्लास. ॲज पर युअर रिक्वायरमेंट जेव्हा तुमच्या एक्झाम्स वगैरे असतील की तर तुम्हाला जर हवं असेल तर मग संडेलासुद्धा मी 1-2 लेक्चर वगैरे ठेवेन त्यासाठी. आणि लेक्चर्स हे 2 तासांचे असतील, प्रत्येकी 2-2 तास. ते सकाळी व्हायचे का संध्याकाळी ते तुमच्या कॉलेजवरती डिपेंड आहे, तसं मी तुम्हाला सांगेन. प्लस मी एक व्हॉट्सअप ग्रुप पण बनवेन सगळ्यांसाठी. म्हणजे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल किंवा नोट्स मिळतील. प्रत्येकासाठी वेगवेगळे बनवेन. 11th स्टँडर्डला वेगळा, 12th स्टँडर्डला वेगळा. ओके. अँड तुम्ही मला फीजबद्दल विचारलेलं, तर फीजबद्दल मला सांगायचं आहे की मी 2 तास ट्यूशन घेणार. सो 2 तासाचे पर स्टुडंटचे 300 रुपीज होतात. तर त्याप्रमाणे जर बघितलं तर महिन्याचे 9,000 रुपीज होतात. सो ह्यामध्ये पण मी तुम्हाला एक कन्सेशन देणार आहे. ते फुल हँड म्हणजे फर्स्ट 9,000 एकदम भरणार आहे. त्या मुलांसाठी थोडं त्यामध्ये कन्सेशन असेल, त्यांना ती फीज 7,000 असेल. ओके. अँड जे 6 मंथने भरणार आहेत, म्हणजे 6 मंथ करून फी भरणार आहेत हाफ. सो त्यांच्यासाठी पण मी थोडंसं कन्सेशन देईन. प्लस मला सांगायचं आहे की जे 9,000 पूर्ण फीज पेमेंट एकत्र करणार आहेत एकदाच. सो त्यांच्यासाठी माझे जे सेशन असतील, मी सेशन घेणार आहे वेगवेगळे टॉपिक्सबद्दलच सेशन घेणार आहे. पण ते थोडं ॲक्टिव्हिटी वगैरे करून दाखवेन आणि तसं सेशन असेल. सो ते एकदम 9,000 भरलेल्या मुलांसाठी फ्री असतील ते सेशन. आणि बाकीच्यांसाठी पण त्यासाठी फीज असेल, पण ती थोडी कमी असेल, त्याची कॉस्ट कमी असेल. पण 9,000 जे फी भरतील पूर्ण त्या मुलांसाठी ते एकदम फ्री असतील. सो आता तुम्ही बघा कसं करायचं, काय करायचं. आणि फीज मोस्ट ऑफ दी 6 किंवा 7 तारीखला महिन्याला पेमेंट तर होतोच सगळ्यांचा. सो मी त्याचमुळे मी 7 तारीख ठेवलेली आहे. सगळ्यांनी प्रत्येक महिन्याच्या 7 तारीखला फीज कंपल्सरी भरायचीच आहे, महिन्याची जी आहे ती. ओके. ठीक आहे. हे फी स्ट्रक्चरबद्दल झालं. अजून तुम्हाला काय असतील फीज विचारायचं तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि टॉपिक्सबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे की मी हे टॉपिक्स घेणार आहे म्हणून. सो त्याबद्दल पण तुम्हाला काय हवं असेल तुम्ही विचारू शकता. प्लस ह्या ट्यूशनमध्ये तुम्हाला मी सगळे टॉपिक्स कवर करणार, ओ सी एस पी इकॉनॉमिक्सचे. प्लस त्याच्या नोट्स देणार मी लिहून स्वतः, तुम्हाला जसं मी काल म्हणाली. प्लस त्यानंतर मी तुमची संडेला एक टेस्ट कंडक्ट करणार. म्हणजे एक संडे असेल महिन्यातला जो तुम्हाला म्हणजे यावं लागेल किंवा ऑनलाईन ट्यूशन द्यावं लागेल. तो 1 तासाचाच असेल, त्यामध्ये तुमची एक्झाम असेल, छोटीशी टेस्ट असेल. किंवा मग मंडे टू सॅटर्डेमध्ये मी तुमची एक सरप्राईज टेस्ट घेईन. ओके. जसं तुम्हाला प्रेफरेबल असेल तसं तुम्ही मला सांगा, मी तसं तुमच्या ॲज पर युअर रिक्वायरमेंट मी तसं घेईन. ओके. किंवा तुम्हाला जसं सुटेबल असेल तसं. टायमिंग ज्याप्रमाणे मी म्हटलं तुमच्या आता प्रत्येकाच्या कॉलेजवरती डिपेंड आहे कसा टायमिंग ठेवायचा, काय ठेवायचा, त्याप्रमाणे मी टायमिंग ठेवेन. पण टायमिंग 2 तासाचंच असेल. ट्यूशन 2 तासाचेच असतील माझे. ओके. अजून सांगायचं झालं तर व्हॉट्सॲपचा ग्रुप बनवेन, त्यामध्ये ॲड करेन. त्यामध्ये तुम्हाला डे टू डे इन्फॉर्मेशन मिळतच जाईल, जे काय आहे काय नाही, ट्यूशन टायमिंग वगैरे किंवा कधी जी काय इन्फॉर्मेशन असेल ते मी त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्येच देईन तुम्हाला. ठीक आहे. आणि अजून सांगायचं म्हणजे
ट्यूशनमध्ये व्यवस्थित सगळ्यांची क्लॅरिटी हवी, म्हणजे मोबाईलची वगैरे किंवा तुम्ही लॅपटॉप पी सी जे काही यूज कराल त्यामध्ये क्लिअर म्हणजे सगळ्यांचे चेहरे व्यवस्थित दिसले पाहिजे अशी क्लॅरिटी हवी आहे. ठीक आहे. आणि ट्यूशन तर मी स्टार्ट करण्याचं आत्ता तर ॲक्च्युली मी कालपासूनच ऑनलाईन ट्यूशन स्टार्ट करणार असती, पण अजून तरी ॲडमिशन तेवढे झाले नाही आहे. सो मी अजून 2 दिवसांनी ऑनलाईन ट्यूशन स्टार्ट करणार आहे. ओके. सो तुम्ही बघा. आणि सीट्स म्हणजे एका बॅचमध्ये मी 5च मुलांना घेणार, कारण की मला पण तेवढं पर्सनल अटेन्शन तुम्हाला देता आलं पाहिजे आणि तुम्हाला पण समजलं पाहिजे. जर जास्त मुलं असतील तर तेवढं सगळ्यांना शिकवायला, आणि शिकवायला काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांना, पण तुम्हाला तेवढं समजलं पाहिजे. ओके. आणि मी आता जस्ट ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं टॉपिक कवर केले. तुमचं फी स्ट्रक्चर, तुम्हाला किती कोणते सब्जेक्ट घेणार आहे, किती तास घेणार आहे, कधी सुट्टी वगैरे असेल. सो आता मी तुम्हाला जस्ट एक डेमो देते फक्त 5 मिनिटाचा, एक टॉपिक शिकवण्याचा. सो आता आपण ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स शिकणार आहे. हे बघा, हे बुक आहे 11th स्टँडर्डचं. हे बघा, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टँडर्ड 11. ठीक आहे. त्यामधला आपण आता फर्स्ट टॉपिक घेऊ. फर्स्ट टॉपिक हा बघा, हे बघा, फर्स्ट टॉपिक कोणतं आहे यामध्ये बघा, इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स अँड बिझनेस. ओके. त्यामध्ये काय काय इंट्रोडक्शन, नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, अगेन त्याचे 3 पार्ट आहेत, बिझनेस, प्रोफेशन, एम्प्लॉयमेंट, बिझनेस ऑब्जेक्टिव्ह, रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस, क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये अगेन 2 पार्ट आहेत, इंडस्ट्री कॉमर्स, देन त्यामधले डिस्टिंग्विश आणि त्याचे समरी सांगितली. ठीक आहे. सो आपण हे बघा, यामध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे, त्यामध्ये ह्युमन ॲक्टिव्हिटी आहे. ह्युमन ॲक्टिव्हिटीमध्ये अगेन 2 पार्ट पडतात. हे बघा, नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे ज्यामध्ये आपण म्हणजे ज्यामध्ये आपल्याला फायनान्शियल काहीही प्रॉफिट होत नाही, म्हणजे आपण ज्यामधून पैसे कमवत नाही, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला काय बोलतात, नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. सेकंड आहे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये अगेन 3 भाग पडतात, बिझनेस, प्रोफेशन, एम्प्लॉयमेंट. बिझनेस म्हणजे काय, ज्यामधून तुम्ही गुड्स अँड सर्व्हिसेस रेंडर करता, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करता लोकांना, तो बिझनेस आहे. की आता समजा कोणाचा चष्म्याचा बिझनेस असेल, कोणाचा दुधाचा बिझनेस असेल, त्यामधून आपल्याला प्रॉफिट मिळतं की नाही, म्हणजे पैसे अर्न होतात ना, सो ते बिझनेसमध्ये येतं. प्रोफेशन म्हणजे लाईक डॉक्टर, लॉयर, CA, ते प्रोफेशनमध्ये येतं, ते त्यांचं प्रोफेशन आहे. पण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरांनी आपल्याला औषध गोळ्या दिले तर त्याची फीज आपण त्यांना देतो. ठीक आहे. लॉयर म्हणजे वकिलांकडे गेलो तरी आपण त्यांची एखादी केस आपण त्यांना दिली तर त्याचीसुद्धा फीज आपण त्यांना देतो. नेक्स्ट इज द एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट म्हणजे आपण एखाद्या कंपनीमध्ये जॉबला गेलो तर ते लोक आपल्याला एम्प्लॉयमेंट देतात, पण त्याबद्दल आपल्याला ते सॅलरी पेड करतात. ठीक आहे. सो दॅट इज एम्प्लॉयमेंट. ओके. आता इथे तुम्हाला बघा, नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी दिलं, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी डेफिनेशन दिलं, बिझनेसची डेफिनेशन दिलं आहे. बघा, डेफिनेशन ऑफ बिझनेस आहे, दोन लेखकांची दिले, प्रोफेसर हेनरी, प्रोफेसर प्राईड, ह्युजेस अँड कपूर, या दोघांच्या डेफिनेशन दिले आहेत. तुम्हाला जी इझी वाटेल ती तुम्ही बाय हार्ट करू शकता आणि ती लिहू शकता. फक्त त्यामध्ये त्यांच्या ऑथरचं नाव लिहावं लागेल की ही प्रोफेसर हेनरीची आहे आणि ही प्रोफेसर कपूरची आहे. ठीक आहे, असं लिहायला लागेल. देन त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँड फीचर्स ऑफ बिझनेससुद्धा दिले आहेत. त्यामध्ये किती आहेत बघा, 6 आहेत. अँड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, 2 पार्टीज, प्रॉफिट मोटिव्ह, प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, अँड देन डीलिंग इन गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके. देन गुड्स दिले. गुड्समध्ये काय आहे, कन्झ्युमर गुड्स अँड कॅपिटल गुड्स. कन्झ्युमर गुड्स म्हणजे कंझ्युमर म्हणजे आपण कंझ्युमर आहे. आता आपण काय टी, मिल्क, पेन्सिल म्हणजे चहा, दूध, पेन्सिल हे आपण यूज करतो ना, परचेस करतो ना, सो ते कशामध्ये येतं, कंझ्युमर गुड्समध्ये येतं. नेक्स्ट काय, कॅपिटल गुड्स. कॅपिटल गुड्समध्ये काय येणार, मशिनरी, प्लांट, फर्निचर, म्हणजे जे मोठमोठ्या कंपनीमध्ये वगैरे प्लांटमध्ये लागतात, मशिनरी, प्लांट, फर्निचर, ते कोणत्या असे ह्याच्या अंडर येणार, कॅपिटल गुड्सच्या अंडर. ठीक आहे. नेक्स्ट आहे कंटिन्युटी इन डीलिंग. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे फीचर्स आहेत कशाचे, बिझनेसचे. ठीक आहे. सो असं हे सगळे टॉपिक्स मी तुम्हाला क्लिअर करेल. हा मी ॲक्च्युली एक डेमो दिलेला फक्त जस्ट एका टॉपिकचा, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचा. ठीक आहे. असे सगळे टॉपिक कंप्लीट करू आपण. सो तुम्हाला समजले.
कसं करायचं आहे, काय करणार आहे, मी तुम्हाला इनफ माहिती दिली आहे. तरी अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल कोणत्याही संदर्भ म्हणजे समजा सब्जेक्टबद्दल, फीजबद्दल किंवा किती तास वगैरे परत काही माहिती हवी असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो 2 दिवसांनी ट्यूशन ओपन होणार आहेत ऑनलाईनचे, सो तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घ्या ट्यूशनमध्ये. अजून एक वन मोर इन्फॉर्मेशन की जो पहिली जे 10 मुलं येतील त्यांनासुद्धा फीजमध्ये कन्सेशन देणार आहे, पण ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवरती असेल. जे पहिले येतील 10 त्यांनाच फक्त कन्सेशन असेल. ओके, ठीक आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो लाईक्स मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे स्टुडंट. बाय.